नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि आनंदी असाल. अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू हर्षूज लाईफस्टाईल. तर आज सकाळी सकाळी माझ्या मैत्रिणीचा फोन आला. ती म्हणाली की मी माहेरी चालली आहे ठाण्याला लग्नासाठी, तर तुला पण तुझ्या माहेरी यायचं आहे का मम्मीला भेटायला? आणि कसं आहे ना, गेल्या काही दिवसापासून मी तिला म्हणतच होते मम्मीची आठवण येते, मला जायचं आहे. म्हणून मग तिने म्हटलं की चल मी चालले तर माझ्यासोबतच मी तुलाही घेऊन जाते. तिने मला घराजवळ ड्रॉप केलं आणि पुढे ती लग्नाला गेली. आता जाता जाता मला हे गार्डन दिसलं. तर इथे आता हे सगळं सिमेंट कॉन्क्रीट केलं, पण मी लहान असताना इथे मौसूत अशी वाळू होती. खूप मैत्रिणींबरोबर इथे मज्जा केलेली आहे, आम्ही खूप खेळलेली आहे मी ह्या गार्डनमध्ये. आणि आज चक्क लव खेळत होता. समोरून माझा भाऊ माझी बॅग घ्यायला आला, पण त्याला कॅमेरा काही फेस करायचा नव्हता, म्हणून तो चेहऱ्यासमोर त्याची बॅग घेऊन आला. आज सुद्धा या वळणावर बघा आमचे सगळे सिनियर सिटीजन मस्त गप्पा मारत बसलेले असतात. वाटेतच आम्हाला छोटीशी मनीमाऊ पण भेटली. आता घरी गेल्यावर माझा भाऊ तर घरात गेला आणि माझ्या मम्मीला माहीत नव्हतं की मी आणि लव आम्ही अचानक येतोय म्हणून. लवने बेल वाजवली, पण ती काय दरवाजा उघडायला तयारच नाही. तिने की होलमधनं नाही आय होलमधनं पाहिलं होतं आम्हाला. आणि ती थोडीशी अशी चक्रावून गेली होती की दीदी आणि लव अचानक कसे काय घरी आले. तिने दरवाजा खोलला, तिचं एकदम मिक्स रिॲक्शन होतं, कारण की माझा मोबाईल हातात होता. तिला माहीत होतं ही शूटिंग करते, त्याच्यामुळे तिचं थोडंसं कन्फ्युजन होतं. आणि इथे आमचा कियांश बघा, तो पण खुश झाला, पण तो पण त्याच्या पप्पांसारखा कॅमेरा कॉन्शियस. मोबाईल हातात बघितल्याबरोबर त्याला पण थोडीशी गडबड झाली. आणि मग नंतर सगळ्यांना मम्मीने ऑमलेट आणि ब्रेड नाश्ता बनवला होता. आम्हाला नाश्ता करायला बसायचं होतं, पण आता तुम्ही बघा, आता नवीन यूट्यूबर असल्यावर किती कष्ट घ्यावे लागतात. आता आम्ही सगळे एकाच फ्रेममध्ये येण्यासाठी इतकं ॲडजस्टमेंट करत होते. लव सारखा उठत होता, ट्रायपॉड सेट करत होता, पुन्हा बसत होता. फायनली आम्ही सगळे एका फ्रेममध्ये तर आलो, पण आमची आजीबाई काही पुढे सरकायला तयारच नाही. तेवढ्यात कियांशने तो ट्रायपॉड बघितला आणि तो ट्रायपॉडच्या मागे गेला. आणि ट्रायपॉडच्या मागे जाऊन तो इकडे तिकडे तो कॅमेरा हलवत होता, हसत होता, मजा करत होता. आणि जे मला आणि लवला शक्य झालं नाही ते त्याने केलं. त्याने आमच्या आजीला सुद्धा फ्रेममध्ये घेतलं. इतकं हसून हसून आमचं कौतुक वाटत होतं. लहान मुलांचं कौतुक बघा आमच्या कियूचं कसं आहे ते. ह्या गोंधळात माझ्या आजीला कळालं की ती काय कॅमेरामध्ये आलेलीच नाही आहे. मग ती बोली, मला पण तुझ्या बी ट्यूबमध्ये घे ना. म्हटलं ये बाई, तू पण ये माझ्या बी ट्यूबमध्ये. मग नाश्ता वगैरे झाला, थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या आणि आजी आणि मम्मी लगेच किचनमध्ये आल्या. मम्मी म्हणाली, दीदी खूप दिवसांनी आली आहेस तर मी आज चिकन बिर्याणीचा बेत करते. तिने चिकन मॅरिनेट करून ठेवलं. एकीकडे तिला चिकन फोडणीला टाकायचं होतं. आता हे बघा, आपण टेबलस्पून टीस्पून असं मेजरमेंट करतो, पण माझ्या मम्मीचं मेजरमेंट म्हणजे ती हातानेच मसाला, मिरची, आलं लसणाची पेस्ट जे असेल ते ती हातानेच टाकते. तोच तिचा अंदाज आहे. आणि पूर्वीच्या लोकांचा हा अंदाज खरंच इतका परफेक्ट, कारण की माझ्या मम्मीच्या हाताला इतकी सुंदर चव आहे, एकदम भारी चव असते मम्मीची. आणि इकडे भात झाला, इकडे मम्मी बिर्याणीचं चिकन करत होते. मी म्हटलं मी ताई आणि मावशीकडे जाऊन येते. मम्मीसारखंच मावशीला आणि ताईला सुद्धा माझं हे सरप्राईज मिळणार होतं. आणि तिथे गेल्यानंतर त्या इतक्या सरप्राईज झाल्या, मी एकदा एखाद्या कस्टमरसारखी त्यांच्या पुढ्यात जाऊन उभी होते. त्या दोघींनी गालालाच हात लावला. आज मी मम्मीला, ताईला, मावशीला सगळ्यांना सरप्राईज दिलं, पण तिघींची एकच रिॲक्शन होती, ती म्हणजे गालाला हात लावणं. तुमच्याकडे पण असंच रिॲक्शन मिळतं का हे मला नक्की सांगा. घरी येऊन पाहते तर काय, मम्मीचे बांगडे पण फ्राय करून झाले होते आणि कोळंबीचा आंबट म्हणजे कोळंबीचा रस्सासुद्धा तयार होता. त्याचबरोबर मम्मीने बिर्याणीसुद्धा तयार केली होती. मी म्हटलं अगं मला रेसिपी शूट करायची होती. ती बोली जाऊ दे, नेक्स्ट टाईम आलीस की तेव्हा शूट कर. इतके सगळे आयटम असूनही पोटात जागा नव्हती, त्यामुळे फक्त बांगडा आणि बिर्याणी. आता मम्मीने माझ्यासाठी टिफिन पॅक करत होते. मम्मी बोली जावयांसाठी सुद्धा बिर्याणी घेऊन जा, पण कियांश काय तो डब्बा द्यायला तयार नाही. तो त्याचा डब्बा आहे ना, तो म्हणत होता की नाही नाही माझा डब्बा आहे, माझी चप्पा. चप्पा म्हणजे त्याचा चपातीचा डब्बा आहे तो, म्हणून तो काय मला द्यायला तयारच नव्हता. मग इकडे आमच्या कियूची मस्ती चालू होती. लव आल्यामुळे कियांश इतका छान खेळत होता. त्याला ना थोडंसं अंग कणकरत होतं. 2 दिवस तो खूप रडत होता. पण लव घरी गेल्यामुळे लव बरोबर तो इतका रमला होता की त्याला बरं नाही आहे, त्याला त्रास होतोय याच्याशी त्याला काहीही एक घेणं देणं नव्हतं. त्याला फक्त लव दादा हवा होता आणि लव दादा बरोबरच त्याला खेळायचं होतं, मजा मस्ती करायची होती. जेवण खावण करून थोडंसं रिलॅक्स होत होतं, तेवढ्यात अंकिता पुन्हा मला घ्यायला आली होती. बॅकपॅक तर झाल्या होत्या. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जावयावरचं प्रेम बघा किती सासूबाईंचं. शिजोरी म्हणून मम्मीने जे काही बनवलं होतं ते पुन्हा तिने फिश फ्राय, तांदळाची भाकरी वगैरे सगळं करून आणि जावयांसाठी पण पॅक करून दिलं. आणि आता खाऊ काय काय आणलं आम्ही.
मामाच्या गावावरनं मुलांनी ते दाखवते. आता तो जो खाऊ होता ना ते सगळं माझ्या मावशीने दिलं होतं आणि हे सगळं माझ्या पप्पांनी दिलं होतं. त्यात मुगाची चकली, पालकचे वेफर्स, हे बटाट्याचा केस आणि हे यावेळेस पहिल्यांदा पप्पांनी काहीतरी घेऊन दिलं, डाएट रंगीला मिक्स. तर त्याचे 2 पॅकेट्स आणि यांना बटाटा वेफर आवडतात म्हणून हे वाले वेफर्स. कुशला चना चोर गरम आवडतं म्हणून कुशसाठी स्पेशली हे, आणि खाकरे हे मला आवडतात. म्हणजे प्रत्येकाची चॉईस लक्षात ठेवून मी घरामध्ये थोडंसं मम्मीशी गप्पा मारते तोपर्यंत पप्पा इतका सगळा खाऊ घेऊन आले. त्याचबरोबर पप्पा बोलले ही राजस्थानची भरलेली मिरचीचं लोणचं खूप छान लागतं, नक्की ट्राय कर. आणि मम्मीने ना कियांसाठी नागलीचे बिस्किट्स बनवले होते. ते काय फक्त डो वगैरे पूर्ण तयार करून आणि बेकरीमध्ये देतात आणि बेकरीमध्ये छान बेक करून मिळतात. आणि त्याचबरोबर कोकोनटचे सुद्धा मम्मीने कुकीज बनवले होते. पण हे मात्र आम्ही मार्केटमधून बेकरीमधून विकत घेतले होते. काहीतरी चोको रसमलाई फ्लेवर होतं. फर्स्ट टाईम मी बघितलं होतं, पण खरं सांगते खूप यमी टेस्ट आहे ही. नेक्स्ट टाईम पुन्हा जेव्हा कधी मी जाईल ना त्या बेकरीचा ॲड्रेससुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. लास्ट वीक माझा भाऊ आणि भाऊजाई जयपूरला फिरायला गेले होते वेकेशनसाठी. तर त्यावेळेला त्यांनी माझ्यासाठी हा गणपती बाप्पासुद्धा आणला होता. फुल मार्बलमध्ये गणपती बाप्पा आहे, इतकं सुंदर. एकाच मार्बलच्या स्टोनमध्ये हा कोरीव काम केलेलं आहे. कार्विंगसुद्धा छान आहे आणि दिसायलासुद्धा सुंदर आहे. कॅमेरापेक्षा प्रत्यक्षात तो दिसायला जास्त सुंदर असा वाटतो. त्याचबरोबर हा चौरंगसुद्धा आहे. आता हा चौरंग इतका छोटा आहे पण त्याच्यावर डायमंडचं वर्क होतं, कोरीव काम होतं. आणि त्याचबरोबर ना त्या चौरंगाचे खालचे जे पाय होते ना तर ते असे ना कुठल्या तरी क्ले नाही म्हणता येणार, पण मातीसारखं एक काहीतरी मटेरियल असतं त्यापासून बनवलेले होते. तर ते दोन्ही एकत्र ठेवल्यानंतर इतकं सुंदर वाटतं चौरंगावर आपल्या गणपती बाप्पा. आता त्याचंसुद्धा मी रीतसर असं अभिषेक वगैरे करून आणि मगच मी ते ठेवणार आहे. आणि आता तुम्ही बघा हा पसारा म्हणण्यापेक्षा हा सगळा आमचा खाऊ. आता मी इथे ह्या सगळ्या खाऊचा मस्त व्हिडिओ बनवत होते तोपर्यंत लवने लगेच एक पॅकेट ओपन केलं आणि खायला सुरुवातसुद्धा केली. आणि हे बघून कुश खूप हसत होता की अरे मम्मी रेकॉर्ड करते, मम्मीचं रेकॉर्डिंग पण झालं नाही तर तुझं लगेच सुरू झालं खायचं काम. माझ्या भावाने गणपती बाप्पा आणला, तसंच माझ्या भाऊजाईने माझ्यासाठी सुंदर अशा जयपूरवरनं ह्या बँगल्स आणल्या होत्या. त्याचबरोबर पप्पांनी ना ह्या कैऱ्या आणल्या होत्या. इतक्या जसं चटपटा कैरी आहे ना तसंच एकदम चटपटीत होत्या, एकदम सुंदर अशा कैरी होती. त्याचबरोबर मार्केटमध्ये ना 100 रुपयाला हॅपी होलीचे टी-शर्ट भेटत होते, ते सुद्धा मी लवसाठी घेऊन आले. आता होळी जवळ येतेच आहे ना. होप सो तुम्हाला आजचा हा व्लॉग नक्की आवडला असेल. चला तर मग बाय.